चला तर आज आपण बघणार आहोत बेकरीपेक्षाही भारी घरच्या घरी केक कसा बनवायचा कमी साहित्यामध्ये. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुझ्या होम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत बेकरी जसा केक भेटतो तसा घरच्या घरी कसा बनवायचा. त्यासाठी मी इथं ओरिओ बिस्किटचे 3 पुडी घेतलेले, एक विनोची पुडी घेतली, थोडं दूध. चला मग आता चॅनलवर जर अगोदर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण रेसिपी सुरू करू. अगोदर बिस्किट फोडून घेते मी. तिन्ही पण पुढे फोडून घेणार आहे मी. त्यानंतर हे फोडून घ्यायचे आणि यावरची क्रीम काढून घ्यायची. सगळ्याच बिस्किटाची क्रीम काढून घ्यायची. ही क्रीम काय करायचं हे मी सांगणारच आहे तुम्हाला. अशा पद्धतीने मी क्रीम पण इथं काढून घेतलेली आणि बिस्किट पण इथं काढून घेतली. आता बिस्किटचे तुकडे करून मिक्सरला थोडे फिरून घ्यायचे. आता लावून घेते यांना मिक्सरला. हे पाहू शकता अशा पद्धतीने मी बारीक केलेलं आहे. आता मी ह्या बाउल मध्ये टाकून देते छोट्या. नंतर यामध्ये टाकून द्यायचं दूध आणि याला असं हे करून घ्यायचं, मिक्स करून. आणि थोडी विनो पण टाकून द्यायची. परत याला थोडं दूध टाकून फिटून घ्यायचं. अशा पद्धतीने असं फिटून घेतल्याच्या नंतर या छोट्या बाउल मध्ये मी टाकून देते. हे अशा पद्धतीने फेटून घेतल्याच्या नंतर असं थोडं याला हे करून घ्यायचं, कारण दोन्ही सगळ्या साईडनं आपला केक फुगला पाहिजे. त्यानंतर मी इथं ह्या कुकर मध्ये खालीच्या साईडला थोडं मीठ टाकून दिलेलं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर तुमच्याकडे तर ते तसा ताराचा स्टँड नसेल तुमच्याकडे, हे तर असेल मग हे असं ठेवून द्यायचं खाली. नंतर हा डबा ठेवून द्यायचा. आता गॅसचं कुकरचं झाकण लावून नंतर त्याचं कुकरवर ठेवून गॅसवर 20 मिनिटं बेक होईपर्यंत. आता 20 मिनिटानंतर मी गॅस करून घेते बंद आणि खाली काढून घेते आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं कुकरला. कुकर पण थंड झालेला. आता मी काढून घेते झाकण. पाहू शकता अशा पद्धतीने आपला केक बनलेला आहे. आधीवर यामध्ये सुरी बुडून पाहिजे. पाहू शकता तुम्ही, काही याला चिटकत नाही असा आपला केक मस्त लगे बेक झालेला आहे. आता काढून घेते प्लेट मध्ये. हे पाहू शकता खूपच असा छान आणि मऊ झालेला आहे आपला केक. तर तुम्ही विचार करत बसला असताना ह्या क्रीमचं काय याला काय. आता चला आता बघू या क्रीमचं करायचं काय. ही क्रीम थोडी माझ्याच्यानं मोठी होती, त्याची थोडे अशी करून घ्यायची. असे हातावर करून घ्यायचं थोडं थोडं आणि असं लावून टाकायचं, म्हणजे आपला केक मस्त दिसेल. हे पाहू शकता अशा पद्धतीने लावून घेतले आणि ह्या उरलेल्या क्रीम पण यावर अशा ठेवून द्यायच्या. जशा तुम्हाला आवडतील ठेवाय तशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. मी अशा प्रकारचे डिझाईन केले, तुम्हाला जशी आवडेल तुम्ही तशी करू शकता. हे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या घरच्या घरी केक बनवून तयार झालेला आहे. केकची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या
रेसिपी सोबत. तोपर्यंत खुश राहा, मजेत राहा.